अभियानाकरिता द्विवार्षिकता मागणी मान्यता मिळण्याबाबत नगरसेवकांनी प्रश्न मांडणं हा त्यांचा अधिकार आहे। अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाहीत। आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत तेवढं फक्त वाचून दाखवा, पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही। आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला। म्हणजे या लोकांची पद्धत आहे। मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे। जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालवून देणार नाही। म्हणजे पहिली महासभा तहकूब झाल्यानंतरची ही पहिली महासभा आहे आणि या महासभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पार्टी जरी सत्तेमध्ये असली तरी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले जाऊ देत नाहीयेत, अशा प्रकारचा आरोप नगरसेवकांचा आहे। उपमहापौर म्हणून आपण काय नेमकं नगरसेवकांशी चर्चा केलेली आहे, नगरसेवकांची आता नेमकी भूमिका काय असणार आहे? प्रथम म्हणजे सभाशास्त्रानुसार सभा चालवली गेली नाहीये। एखाद्या जे सदस्याला बोलायला द्यायचं आणि ज्या सदस्यांनी लेखी लक्षवेधी असतील किंवा प्रश्न उत्तर मांडलेले आहेत त्यांना बोलू द्यायचं नाही। आणि म्हणजे एक प्रकारची जी जुनी गोल्डन गँग सक्रिय झालेली आहे आणि हे भारतीय जनता पार्टी कधी खपून घेणार नाही। पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे। ज्या पद्धतीने त्यांनी गोंधळ घालून नंतर विषय पास करायचा घेतलाय, म्हणजे मंजूर करायला, त्याचा आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे। आणि तसे आम्ही लेखी सूचना आयुक्त, महापौर तसेच मुख्यमंत्री साहेबांना केलेले करत आहोत। सर, सत्तेत आहात, मागे देखील असं म्हटलं जात होतं की पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही विरोधात बसू, मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण सत्तेत बसलेला आहात, सत्तेतल्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही, वरिष्ठांकडे काही तक्रार करणार आहात? नक्कीच, कारण सत्तेमध्ये जर आम्ही सामील असलो, वरिष्ठांच्या किंवा पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सत्तेत सामील आहोत, पण सत्तेमध्ये जर सन्मानपूर्वक जर वागणूक दिली जात नसेल, आमच्या सदस्यांना बोलायला जर दिलं जात नसेल, तर नक्कीच आमचा त्याला विरोध असेल। चुकीच्या गोष्टीचा जो पायंडा ह्याच्या आधी होत होता, गोल्डन गँग किंवा इतर ज्येष्ठ लोकांना बोलायला द्यायचं आणि विषय गुंडाळायचा, नंतर गोंधळ घालायचा आणि विषय मंजूर करायची, ही प्रथा आम्ही ह्यापुढे कधी होऊ देणार नाही। आणि ती आताही जे केलेलं आहे ते आम्ही त्याला विरोध करून आम्ही ते बंद करू। पुढे अशीच प्रथा चालत राहिली तर विरोधी बाकावर तुम्ही जाणार का? नक्कीच। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले यांच्याशी चर्चा करून वेळ पडली तर महापौर पदाचा मी राजीनामा देईन आणि समोरच्या बाजूला बसून हे सगळ्या ज्या गोष्टी चुकी चालल्यात ह्या मी भविष्यात होऊ देणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे की क्लॅरिटी, पारदर्शकता। आणि जर सदस्य लोकांना जर बोलायला देत नसतील आणि एखाद्या सदस्याला जर बोलायला देत असतील आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महापालिका सभागृह हाणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना, तर हे मुळात आम्ही कधी खपून घेणार नाही। तर सभागृह नेते असं म्हणतायत की भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठलीच गळचेपी जी आहे ती होणार नाही, सगळ्या सदस्यांना आम्ही बोलायला देऊ। मात्र आज जे झालं त्या संदर्भामध्ये उपमहापौर, महापौर यांची बैठक घेऊन, गटनेत्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल। खरं म्हणजे सभागृह नेत्याचा अधिकार असतो सभा चालवायचा। ज्या टायमाला सन्माननीय सदस्य नजीब मुल्लांनी जो विषय सोडून बाहेरचा विषय आणला सभागृहात आणि त्या विषयावर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास चर्चा चालली होती, मग ते सभागृह नेत्यांनी थांबवायला पाहिजे होती।
त्यांनी नंतर त्याच्यावर सारासर करून लक्षवेधी घेतलेल्या सदस्यांना घेऊ द्यायचं नाही, प्रश्न उत्तराला घेऊ द्यायचं नाही आणि लगेच सभाशास्त्रानुसार सभा चालून विषय गोंधळामध्ये मंजूर करायची, ही जी स्ट्रॅटेजी आहे पूर्वीची, ही आम्ही भविष्यात काही चालू देणार नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि सभागृह नेते ज्येष्ठ आहेत, त्यांना भरपूर अनुभव आहे, पण त्यांनी सभाशास्त्रानुसार सभा ह्या पुढे चालवावी, ही आम्हाला त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा आम्ही आमच्या विरोधाभाकावर बसण्यास आम्ही कमी नाही पडणार. ओके, आणले जाऊ देत नाही. वास्तविक पाहता हे सभागृह जे आहे ते सदस्यांना चर्चा करण्यासाठीच आहे. पण माननीय महापौरांनी विनंती केली की पहिलंच सभागृह आहे, 4 वर्षानंतर हे सभागृह चालू होते आणि सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये घेतले जातील. प्रभागातल्या समस्या सोडवण्यासंदर्भाची भूमिका सुद्धा महापौरांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली. विविध समित्या स्थापन झाल्यानंतर प्रत्येक विषयाची चर्चा या सभागृहामध्ये होईल, अशा प्रकारचं पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी एकदा रुलिंग दिल्यानंतर त्यापुढं निश्चित प्रकारे सभागृह हे अजेंडाप्रमाणे चालणं गरजेचं होतं. बाकी सभागृहामध्ये कोणाचीही गळचेपी केली जाणार नाही. प्रत्येक लोकशाही पद्धतीनं सभागृहामध्ये प्रत्येक सदस्यांना आपलं मत मांडण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्या अधिकार निश्चितच महापौर महोदया हिरावून घेणार नाहीत. पण सर, सभागृह नेते आहात, येत्या काळामध्ये ज्या काही महासभा होतील त्यावेळेस सदस्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपलं काय पाऊल येत्या काळामध्ये माननीय महापौर महोदया यांच्या अध्यक्षतेखाली, उपमहापौर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व गटनेत्यांशी विचारविनिमय करून हे सभागृह चालवण्याची भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू. भाजपच्या नगरसेवकांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही याची तक्रार वरिष्ठांकडे करू, कारण आम्ही सत्तेमध्ये आहोत, मात्र सत्तेमध्ये असून देखील आम्हाला बोलायला दिलं जातं. नाही, मी म्हटलं ना आपल्याला, यापुढं माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सर्व पक्षाचे गटनेते, सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांच्याबरोबर महासभेच्या अगोदर एकत्रित बसून सभागृहामध्ये येणाऱ्या विषयासंबंधी चर्चा करून त्या संदर्भाचे निर्णय घेतले जातील आणि ही सभा ही अतिशय लोकशाही पद्धतीनं चालेल. गणेश, उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की जर गरज पडली तर शिवसेना जर असं दडपशाहीने सगळे अजेंडे पास करून घेणार असेल तर आम्ही समोरच्या बाकावर बसून त्यांचे सगळे विरोधी बाकावर बसून मी आपल्याला काय म्हटलं, माननीय महापौरांनी एकदा सभागृहामध्ये एक रुलिंग दिलं. सभागृह आणि माननीय महापौर महिला महापौर आहेत आणि त्यांनी रुलिंग दिलं आणि त्यांनी कुठल्याही रुलिंगमध्ये असं म्हटलं नाही की सदस्यांना आम्ही चर्चा करायला संधी देणार नाही. त्यांचं मत एवढंच होतं की ही सर्व चर्चा आपण ह्या समित्या स्थापन झाली की आपण सर्व चर्चा करणार आहोत, एवढंच आहे. आणि शेवटी माननीय महापौरांचा एक पीठासीन अधिकारी म्हणून, सभागृहाच्या नेत्या म्हणून त्यांचा आपल्याला मान राखणं अतिशय गरजेचं असतं. सभागृहाची शिस्त कुठेतरी लागली पाहिजे, निश्चित लागेल. या सभागृहाची शिस्त निश्चित लागेल. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठाणे महापालिकेमध्ये एकत्रित येऊन ही निवडणूक लढलेली आहे आणि एकत्रितपणे 100पेक्षा जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत. तसा आम्ही ठरावसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा केलेला आहे. त्यामुळं एकत्रित बसू, एकत्रित चर्चा करू आणि एकत्रित निर्णय घेऊ. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं मला वाटत नाही. ओके.